नमस्कार. दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत बॉम्बे हायवे, जो जुना बॉम्बे हायवे आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातून जाणारा हा हायवे आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर हा जो आपल्याला भुयारी मार्ग दिसतोय हायवेचा, या भुयारी मार्गामध्ये अनेक वेळा मोठे मोठे कंटेनर, मोठ्या मोठ्या ट्रक, अवजड वाहनं या ठिकाणी अडकलेले, फसलेले आपण पाहायला मिळालेलं आहे. आपल्याला अनेक वेळा या गेल्या महिन्यामध्ये सुद्धा 2 ते 3 वेळा अवजड वाहन या ठिकाणी अडकल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तशा पद्धतीने ते कंटेनर अडकल्यानंतर या ठिकाणी या बोगद्याचं, ह्या स्लॅबचं कशा पद्धतीने नुकसान झालं आणि कशा पद्धतीने हे स्लॅब जो आहे, हा स्लॅब आपल्याला पूर्णपणे पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एखादं वाहन, छोटं वाहन, कार असेल, गाडी असेल आणि तो जो स्लॅब आहे, तो स्लॅब जर समजा निसटला आणि पडला जाणाऱ्या वाहनाच्या अंगावरती, तर अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. या सर्व गोष्टी मी याकरता सांगत आहे की मी आता भक्तिशक्ती चौकापासून ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंत मी या ठिकाणी वाहनावरती आलेलो, गाडीवरती आलेलो आहे. मी हे पाहत आलो की आपल्याला बोर्ड जे फलक लावलेलं असतं की एवढ्या मीटरचे वाहन, एवढ्या सेंटीमीटरचे वाहनाने आतमध्ये प्रवेश करावा किंवा बाहेरून प्रवेश करावा, हे फलक प्रत्येक रोड वरती लावलेले असतात, वाहनावर त्या ठिकाणी हायवेवरती लावलेले असतात. तसं फलक आपल्याला फक्त एका ठिकाणी, म्हणजे भक्तिशक्ती चौकापासून महानगरपालिकेपर्यंत आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळालं. तेही कुठं? तर बरोबर बोगद्याच्या सेंटरला. फलक दाखवा पाठीमागं, बरोबर बोगदा इथं सुरुवात होतो आणि त्याच्या सेंटरला जे आपण पाहू शकताय, या ठिकाणी आपल्याला फलक लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, दिसलं आहे. कारण की हे फलक आपल्याला अनेक ठिकाणी भक्तिशक्ती चौकापासून या बोगद्यापर्यंत येताना जवळपास 3, 4, 5 ठिकाणी तरी तसे फलक लावणं खूप गरजेचं आहे. कारण की अनेक वेळा कंटेनर या ठिकाणी अडकतो आणि ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो, ट्रॅफिक या ठिकाणी जाम होतं आणि इतर वाहनधारकांना, इतर वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला वाहतूक विभागाला असेल किंवा महानगरपालिकेला असेल तर दैनिक राज्य लोकतंत्राच्या माध्यमातून निदर्शनास आणून आपल्याला द्यायचं आहे की तसे नामफलक भक्तिशक्ती चौकापासून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंत असतील किंवा नाशिक फाटा इथपर्यंत असतील. साधारणतः 3 ते 4 या ठिकाणी भुयारी मार्ग आहेत आतमधून, तर 3 ते 4 ठिकाणी भुयारी मार्गाच्या फक्त एका ठिकाणी आपल्याला ते फलक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ते फलक 3-4 ठिकाणी तर लावणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे, जेणेकरून अवजड वाहन, कंटेनर असेल किंवा मोठे मोठे टेम्पो असतील, ट्रक असेल, तर ते आतमध्ये प्रवेश करणार नाहीत आणि इतरांना त्रास होणार नाही. जर याच्यातून काही अपघात झाला तर याला जबाबदार वाहतूक विभाग असेल त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ते पाहणं आपल्याला खूपच गरजेचं आहे. आता मध्यंतरी गेल्या महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा कंटेनर या ठिकाणी अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, दिसलेलं आहे. याच्यावरती उपाययोजना राबवणं, उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रवादी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.